सायंकाळी देवापाशी दिवा वगैरे लावला आणि लगेचच कामाला सुरुवात केली. ती म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी माझी सुरू आहे आणि आम्हाला जायचं होतं बर्थडेसाठी. बर्थडेला जायचंय, पण ह्यांना थोडं लेट होणार होतं म्हणून ईशानचा जो काही फ्रेंड आहे ना, ज्याचा बर्थडे आहे, तर तेच आम्हाला घ्यायला येणार होते आणि म्हणूनच माझी इथं तयारी चालू आहे. फटाफट म्हटलं स्वयंपाक वगैरे झाला, की लगेचच आपण जाऊयात. आज बनवायची होती शिमला मिरची आणि ह्यांच्यासाठीच होती फक्त भाकरी. भाकरी नाही, चपाती बनवणार होते. तर ते बनून झालं की लगेचच आम्हाला जायचं होतं. पण रियांची मध्ये-मध्ये ही लुडबुड असते ना, तर ती खूप जास्त असते. त्याला कितीही सांगितलं ना, "अरे रेऊ मध्ये-मध्ये येऊ नको" म्हणून, पण तो काही ऐकणार नसतो आणि असं मध्ये-मध्ये काहीतरी तो एक्स्ट्राची कामं करत असतो. पटापट भाजी बनवून घेतली आणि चपातीसुद्धा मला बनवायची होती आणि हे सगळं करत असताना ना, खरंच रिऊ खूप जास्त त्रास देत असतो. कितीही नको म्हटलं, तरी तो काय ऐकणारा नसतो. तिथून उठला तर स्टँडच हलव किंवा काहीच कर, ह्या सर्व गोष्टी आता रियूच्या चालू आहेत. तर अशा पद्धतीने रियान तर हा त्रास देत राहणारच. म्हटलं चला असू द्या. त्याला त्याचं काम करू द्या. मी माझं काम करते. फटाफट स्वयंपाक वगैरे करून घेतला. भांडेसुद्धा क्लीन करून घेतले आणि इतक्यात त्यांचा फोनसुद्धा आलेला का आम्ही खाली आलेलो आहोत म्हणून. फटाफट रेडी झाले आणि लगेचच आम्ही बर्थडेसाठी गेलो. तर रियान खूप जास्त हॅपी होता कारण की त्याला केक खायला मिळणार होता. तर केक वगैरे कट केला आणि असा होता आजचा दिवस. बाय.